हरिओम. सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन, वज्रासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे जमिनीकडे सैल सोडलेली. डोळे अलगद मिटून घेऊया आणि या संपूर्ण देहाचं बंद डोळ्यांनी निरीक्षण करूया. आपण साधनेसाठी ज्या स्थितीमध्ये बसलो आहोत त्या स्थितीमध्ये स्थिरता आणण्याचा प्रयत्न. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. देहधारणा. जाणीव श्वासाची. आंतरिक सजगता. प्राणधारणा. श्वास घेतो, सोडतो. करूया एक मध्यम पट्टीतला ओंकार. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना ओंकार. करूया कपालभाती. 15 ते 20 आवर्तन सलग करण्याचा प्रयत्न करूया. सर्दी झाली असेल, नाक सोललं असेल किंवा कुठलेही नाकासंबंधी किंवा घशासंबंधी विकार असतील, डोकं दुखत असेल तर मात्र कपालभाती करणं टाळा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इनहिलेशन. थांबूया. मोकळा झालेला आपला श्वसन मार्ग, दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. तीन ओंकार मकार लांबवलेले. ओ. 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 शांत काही क्षण. आंतरिक सजगता वाढली. साधनेसाठी आपली वाटचाल सुरू होत आहे. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया आणि गुरु ब्रह्मा ही प्रार्थना एकत्रित करूया.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर ठेवूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. आपले जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने, आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. श्वास घेत श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या दरम्यानचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडायचे. एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठकणा सरळ करणार आहोत आपण नेक रोटेशन. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. सुरू करूया. आपली मान सावकाश उजवीकडे, मध्यभागी डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर. सावकाश मान आपली टिल्ट करूया. एकदा उजव्या बाजूला टिल्ट करायची. उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल. मध्यभागी, मग डावीकडे, सेंटर, उजवीकडे, डावीकडे, अजून एक राऊंड. उजवीकडे, डावीकडे, सेंटर. तर सावकाश मान वर नेऊया आणि मग हनुवटी गळ्याकडे. वर, खाली, वर, खाली. आणि आता फुल नेक रोटेशन सुरू करूया. 2 वेळेला डोळे अलगद मिटून घ्या. मान उजवीकडे मागे, डावीकडे, पुढे. 2 वेळेला क्लॉकवाईज डोळे मिटून घ्यायचे. खांद्यांमध्ये बिलकुल हालचाल नको. फक्त हालचाल आपल्या मानेच्या ठिकाणी असणार आहे. विरुद्ध बाजूने 2 वेळेला. मान डावीकडे मागे, उजवीकडे पुढे. डोळे मिटून सावकाश कृती. प्रत्येक बाजूने 2 वेळा झालं की थांबून मान सरळ करायची. डोळे मिटून घ्यायचे आणि पुन्हा तिथल्या तिथेच विश्रांती. जोड श्वासाची. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही हात समोर घ्यायचे. खांदे आपल्या हाताची बोटं आधी खांद्यावर आणि मग सरळ. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. दोन्ही हात खांद्यातून आडवे. पुन्हा फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. आता दोन्ही हात वर आणि पुन्हा फोल्ड. वर, श्वास घेत वर घ्या. श्वास सोडत खाली घ्या. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचं. कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरं जॉईन करा आणि मागून पुढे. 1, 2, 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबा. आपले हात गुडघ्यांवर ठेवा. डोळे मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. श्वासाची गती हलकीशी वाढली असेल. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे घ्यायची. बरोबर. हा, ठीक आहे. आता कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आता श्वास घेत हाताची कोपरं लांब करायची. जास्तीत जास्त ताण आणि श्वास सोडत जवळ घ्यायची.
बरोबर. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. 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 अजून एक राऊंड. श्वास घेतला आणि श्वास सोडत जवळ. हात खाली घ्यायचे, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्यायची. मानमध्ये सैल सोडून द्या, रिलॅक्स व्हा. थोडीशी पावलांमध्ये हालचाल, अँकल जॉईंट मधून पावलं थोडीशी वर खाली करून घेऊया. बरोबर. आणि रोटेशन क्लॉकवाईज तिथल्या तिथेच करून घ्या, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आता बटरफ्लाय जसं आपण करतो त्याप्रमाणे पावलं जोडून घ्यायची. पायाचा अंगठा पकडायचा उजव्या पायाचा आणि उजवा पाय जमिनीला घासत घासत सरळ करायचा, फोल्ड करायचा. बरोबर. पायाचा अंगठा पकडा, उजव्या पायाचा अंगठा पकडा उजव्या हाताने आणि तसाच अंगठा पकडून आपल्याला पाय जमिनीला घासत सरळ करायचा आणि फोल्ड करायचा. हा, बरोबर. पाय सरळ करायचा जमिनीला घासत घासत आणि पुन्हा फोल्ड करायचा. हा, बरोबर करताय. छान. पाय सरळ करा आणि फोल्ड करा. पाय सरळ आणि फोल्ड. बरोबर. छान. आता तसाच उजवा पाय वर उचला आणि राऊंड फिरवा क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. हा, विरुद्ध बाजूने करा. 1 2 सावकाश. 3 4 5. 5 वेळा झाले की थांबा. पुन्हा आपली पावलं आपण ऍडजस्ट करून घ्या. पाठकणा सरळ करा. आता डाव्या पायाचा अंगठा पकडा, डावा पाय जमिनीला घासत सरळ करा, फोल्ड करा. पाय सरळ जमिनीला घासत आणि फोल्ड. सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड. अजून एक राऊंड. पाय सरळ, फोल्ड. पुन्हा पायाचे अंगठे पकडलाय, डाव्या पायाचा अंगठा पकडलाय, वर उचलायचंय आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. 5 वेळा झालं की थांबा. सावकाश आपले पुन्हा पावलं ऍडजस्ट करा. पावलं ऍडजस्ट करायचे. दोन्ही हात आता आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. दोन्ही हात गुडघ्यांवर. बरोबर. पाठ करा सरळ. आता हाताच्या आधाराने आपण गुडघे वर घेणार आहोत. जास्तीत जास्त वर आणि जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा. अगदी सावकाश करा, क्रॅम्प येण्याची शक्यता असते. आपली जशी क्षमता आहे त्याप्रमाणे जमिनीकडे प्रेस करा. हा, पुन्हा जास्तीत जास्त वर हाताच्या आधाराने वर घ्या आणि जमिनीकडे प्रेस करा. वर, खाली. बरं, आता इकडे थोडंसं श्वासाकडे लक्ष द्या. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. वन मोर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबा. पुन्हा पावलं स्वतःकडे ओढून घ्या. हाताची पकड पावलांच्या भोवती द्या. आता थोडीशी डायनॅमिक ऍक्शन करूया. जास्तीत जास्त वर खाली, वर खाली. बटरफ्लाय मुव्हमेंट. जास्तीत जास्त वर खाली. पाठकणा सरळ ठेवा. आपल्या हिप जॉईंट्स मध्ये जी काही हालचाल होते त्याकडे लक्ष द्या. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि ह्या कृतीशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. छान. सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे आणि थोडा वेळ विश्रांती घेऊया. करणार आहोत आपण जानुशिरासन आणि त्याच्यानंतरच पुढे जाणारं पश्चिमोत्तानासन. ठीक आहे. तर ज्यांना पाठीच्या दुखणी आहेत त्यांनी मात्र करताना थोडीशी काळजी घ्या. यथाशक्ती प्रयत्न करा. तर जानुशिरासनासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपला डावा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर घ्यायचं. सॉरी, उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचं.
दोन्ही हात आता आपले उजव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर घ्यायची आहे. आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत हळूहळू कमरेतनं आधी पुढे व्हा. आपल्याला जेवढे हात पावलापर्यंत नेता येईल तेवढे पावलापर्यंत घेऊन जा. आपलं पाऊल पकडा, पायाची बोटं पकडा किंवा हात जमिनीकडे सैल सोडून द्या. आणि मग शेवटी आपलं कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडून द्या. उजवा पाय आपला गुडघ्यातनं सरळ असेल. आपण आपलं कपाळ लावण्याच्या नादामध्ये आपण पाय फोल्ड करतो, तर तसं करू नका. पाय तुमचा सरळ ठेवा. जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा. हा, बरोबर, छान, परफेक्ट. आणि आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतो, सोडतो. 5 सेकंद थांबूया या स्थितीमध्ये. श्वास चालू ठेवा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज करूया. श्वास घेत घेत तसेच कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. छान. उजवा पाय डावा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जळून घ्या. आता उजवं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. दोन्ही हात आता आपले डाव्या पायाच्या मांडीवर, सेम कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत आधी कमरेतनं पुढे व्हायचं. आपल्या हातांनी पाऊल पकडा, बोटं पकडा, तळपाय पकडा किंवा हात जमिनीकडे सैल सोडून द्या. आणि मग शेवटी आपलं कपाळ किंवा नाक डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. आपले खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडून द्या. डोळे मिटून घ्या. पाठकळा रिलॅक्स करा. पोटाचे स्नायू ढिले करा आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. आता आपल्या डाव्या बाजूचे सगळे हॅमस्ट्रिंग मसल्स ताणले जात आहेत, त्याची जाणीव आहे. 5 सेकंद थांबूया या स्थितीमध्ये. 5, 4, 3, 2, 1. रिलीज करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. सावकाशपणे आपला उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. आता ह्याच जानुशिरासनचं आपण अजून एक व्हेरिएशन करणार आहोत. पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. मगाशी आपण पाय खाली मांडीवर मांडीच्या इथे ठेवला होता, बरोबर. आता आपल्याला हाच पाय मांडीच्या वर ठेवायचा आहे. पुन्हा आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या वर ठेवा. वर. हा, बरोबर, ठीक आहे. मांडीच्या वर ठेवा. पुन्हा आपल्याला सेम कृती करायची. आता इथे तुम्हाला यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. आता जेव्हा आपण ही स्थिती करतो ना, तेव्हा आपल्या ओटी पोटावरती एक प्रकारचा प्रेशर येतो. ठीक आहे. त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे, ही क्रिया. करूया सुरुवात. थोडंसं व्हेरिएशन आहे. आपण पाय डाव्या पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवलाय आणि आता सेम कृती. आता आपले हात पुन्हा समोर घ्या मांडीवरती. थोडीशी क्रॉस होऊन दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असे आपले पुन्हा जसं मांडीवर मगाशी घेतलेले तसेच घ्यायचे. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले हात पुन्हा हळूहळू पावलापर्यंत जातील. पाऊल पकडा, पायाची बोटं पकडा, तुम्हाला जे पकडता येईल ते पकडा आणि हात नसतील पोचत हात तर खाली जमिनीवर ठेवा. आणि मग शेवटी आपलं कपाळ किंवा नाक उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. बघा, मगाशी जसं केलं होतं आणि आत्ता जे आपण करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतोय का? त्याकडे लक्ष द्या. बघा, आपल्या पोटावरचा प्रेशर आता इथे वाढलेला आहे मगासपेक्षा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतो, सोडतो. बरोबर. पुन्हा 5 सेकंद या स्थितीमध्ये थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. श्वास घेत घेत वर या. सावकाश डावा पाय सरळ करा आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा.
दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीच्या इथे. एक श्वास घेऊन घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपले हात पावलापर्यंत जातील. पाऊल पकडा, बोटं पकडा किंवा तळपाय पकडा किंवा हात जमिनीकडे सैल सोडा आणि मग शेवटी आपलं कपाळ डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. खांदे कोपरा रिलॅक्स. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतो, सोडतो. 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, उजवा पाय सरळ आणि विश्रांती. रिलॅक्स. आलटून पालटून आपल्या दोन्हीही ओटीपोटांवरती जो प्रेशर आलेला होता तो आता रिलीज होतोय, त्याची जाणीव. आणि आता पश्चिमोत्तानासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना गरगरल्यासारखं वाटतंय, कुठेही अनइझी वाटतंय, त्यांनी हे आसन करणं थांबवा. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे आसन करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर ठेवायचे. पाठ करणं सरळ. एक श्वास भरून घ्यायचा सगळ्यांनी आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत पावलापर्यंत जातील. दोन्हीही पावलं पकडायचा प्रयत्न करा किंवा हात जमिनीकडे सैल सोडा. आधी लोअर बॅक मधून पुढे यायचं आणि मग आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. श्वास घेतो, सोडतोय. इथे यथाशक्ती थांबा. कुठेही ओव्हर ट्राय नको. पाठकणा ताणला गेलाय, ओटीपोटावर प्रेशर आहे, रक्ताचा प्रवाह डोक्यात हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतोय. जोड श्वासाची. उलट चाल करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. छान. रिलॅक्स. रिलॅक्स. आपण फॉरवर्ड बेंड 3 वेळा केला, त्यामुळे थोडस आता आपण एक बॅकवर्ड बेंडचं आसन करूया. पूर्वोत्तानासन ज्याला म्हणतात. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ ठेवा. आता आपली हाताची कोपरं खाली जमिनीवर टेकवा आणि मान मागे सैल सोडा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतो, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. नॉर्मल श्वास चालू आहे. मान आपण हलकीशी मागे टाकली. डोळे उघडायचे आणि सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं. कमरेतनं सरळ व्हा आणि पुन्हा तिथल्या तिथेच हलकीशी विश्रांती घ्या. सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय. उठून उभं राहायचंय. हाताचा आधार न घेता उभं राहण्याचा प्रयत्न करा. काल जे आपण बद्ध हस्त केलं होतं त्याची पुन्हा एकदा प्रॅक्टिस करूया, म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल. त्याच्या आधी आपण थोडस कटीचक्रासन करूया आणि मग ते आसन करूया. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. हात खांद्यातनं सरळ करायचे आणि आता सुरू करूया. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. आपल्याला मागे वळून दुसऱ्या पायाची डास बघायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबायचंय. 10 वेळा झालं की पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. आता विमान कसं उडतं हवेमध्ये, तसं आता आपल्याला ऍक्शन करायची. ठीक आहे. हात खांद्यातून सरळ आहेत. हाताचे तळवे जमिनीला समांतर आहेत. आता हात असेच खांद्यातून एकदम सरळच ठेवायचे. ठीक आहे. आणि एकदा उजव्या बाजूला आपल्याला टर्न व्हायचं, एकदा डाव्या बाजूला. हा, उजवीकडे
एका रेषेतच आपले हात आहेत हा. डावीकडे, उजवीकडे, परफेक्ट, डावीकडे. आपल्याला हात असे खाली वगैरे काही करायचं नाही. तसे जसे हात सरळ आहेत ना तसंच फक्त एकदा उजवीकडे साईडवर्ड बेंड, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. छान. मध्ये या, मध्ये या. हा. आणि आता ट्विस्टिंग. उजव्या बाजूला, डाव्या बाजूला. हात खांद्यातनं सरळ, उजवीकडे, डावीकडे. एक लास्ट राऊंड करूया. उजवीकडे, डावीकडे, सेंटर, हात खाली. रिलॅक्स व्हा. बघा पूर्णपणे तुमचे खांदे आणि मनगट तिथपर्यंत पूर्णपणे स्ट्रेच जाणवेल तुमच्या हाताला. हात थोडेसे गोलाकार फिरून घेऊया. हाताला जो स्ट्रेच आलाय तो निघून जाईल म्हणजे. ठीक आहे. हात आपल्या शरीराच्या जवळ ठेवा. हाताच्या मुठी घट्ट वळून घ्या. दोन्हीही हातांच्या मुठी वळून घ्या. नजर समोर, पावलामध्ये किंचितचं अंतर तोल जात असेल तर. नजर समोर ठेवा. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता सुरू करा. आपले दोन्ही हात 3 वेळेला क्लॉकवाईज सुरू करूया. वर आणि मागे. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत पुन्हा वर, श्वास सोडत खाली. 3. आता मागून पुढे जाऊया. ठीक आहे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3 वेळा झालं की थांबा. हाताच्या मुठी सोडून द्या आणि विश्रांती घ्या. करूया ताडासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. जास्तीत जास्त स्ट्रेच. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. पावलं जुळलेली आहेत. नजर समोर आहे आणि टाचा वर उचला. जास्तीत जास्त स्ट्रेच. ताण, ताण. छान. सावकाश टाचा खाली, हात खाली आणि रिलॅक्स. काल जे आपण बद्धहस्त केलं होतं म्हणजे हलकासा बॅकवर्ड बेंड वालं, ही कृती ही परत करूया. तर इथे बद्ध म्हणजे काय, तर हातांची गुंफण, दोन्ही हातांची बोट एकमेकांना इंटरलॉक करणं. इंटरलॉक म्हणजेच बद्ध हस्त. आता आपण हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून करतोय म्हणून ते बद्ध हस्त. ठीक आहे. आता सुरू करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. ज्यांना लोअर बॅक मध्ये गॅप आहे म्हणजे लंब स्पॉन्डिलोसिस असेल त्यांनी मात्र जास्त कमरेवर प्रेशर आणणं टाळा. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती आपल्या सीट पासून थोडीशी लांब. जेव्हा आपण ही स्थिती घेतो ना तेव्हा नकळत हे असं पोट पुढे येतं. तर आपल्याला तसं नाही करायचंय. पोट आतल्या बाजूला जाणीवपूर्वक खेचून घ्यायचंय. आपलं पोट आतल्या बाजूला खेचून घ्या. नजर समोर घ्या. मान मध्यभागी. पोट आपण आतल्या बाजूला जाणीवपूर्वक खेचून घेतलंय. खांदे मागून एकमेकांच्या जवळ आहेत. हाताची पकड सीट पासून लांब आहे. तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. आता हळूहळू तुम्हाला हलकसं मागे जायचंय. मागे हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायला सुरुवात करायची आणि मग शेवटी आपला चेहरा सिलिंगला समांतर येईल. म्हणजे तुम्हाला मान मागे सैल सोडायची आहे. हा बरोबर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद ठेवा आणि श्वास चालू ठेवा. रिलीज करा. सावकाश मान मध्यभागी येऊ दे. हाताची पकड आधी सीटच्या जवळ घ्या. खांदे रिलॅक्स करा आणि मग हातांची बोटं एकमेकांमध्ये जी गुंफवली आहेत ती सोडून द्या आणि विश्रांती घ्या. पूर्णपणे पाठीच्या मणक्यावर इथे प्रेशर येतो. आता दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या.
थोडासा बॅकवर्ड फॉरवर्ड बेंड करूया आपण. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आपल्या क्षमतेप्रमाणे. हात खांद्यातून सरळ करा आणि कमरेतनं पुढे झुका. ठीक आहे. आता आपला उजवा जो हात आहे ना, उजव्या हाताचा तळवा हा दोन्हीही पावलांच्या मध्ये घ्या. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. आपण जे त्रिकोणासन पाहिलं होतं ना, त्याचं हे एक व्हेरिएशन आहे. आपण हात डाव्या पावलाकडे न नेता मध्ये ठेवलाय उजव्या हाताचा तळवा आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेला. आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. बरोबर, छान, परफेक्ट. 5, 4, 3, 2, 1, रिलीज. आता डावा हात सावकाश खाली घ्या आणि उजवा हात वर घ्या. नजर तुमची उजव्या हाताच्या पंजाकडे. दोन्हीही खांदे रिलॅक्स ठेवा आणि श्वास चालू ठेवा. श्वास घेतो, सोडतो. 5 सेकंद या स्थितीमध्ये थांबूया. 5, 4, 3, 2, 1, रिलीज. श्वास घेत घेत डावा हात आपल्याला खांद्यातनं सरळ करायचा आहे तो श्वास सोडा आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत हात खाली. पायामधलं अंतर कमी करा. विश्रांती घ्या. सूर्यनमस्कार करूया. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. 4 सूर्यनमस्कार आपल्याला करायचे, यथाशक्ती प्रयत्न. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. डोळे मिटून घेऊया. दोन्ही हात जोडून ठेवूया, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. आता आपण जे सूर्यनमस्कार करतो ते एक एक्सरसाइज म्हणून न करता आपलं संपूर्ण शरीराचं आरोग्य, मानसिक आरोग्य आणि त्याचबरोबर आपल्या भावना आणि आपली आध्यात्मिक जी शक्ती आहे त्याला आपण थोडंसं वृद्धिंगत म्हणजे थोडंसं इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करतो या सूर्यनमस्कारामध्ये. म्हणून गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. डोळे मिटून आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकत्याच उगवणाऱ्या सूर्याचं चित्र आणण्याचा प्रयत्न करूया. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भानवे नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 आपला उजवा पाय मागे घ्या, अश्वसंचलन. गुडघा जमिनीवर, नजर सिलिंगकडे, तोंड बंद, श्वास चालू. 5 दंडासन, डावा पाय मागे, स्लॅन्टिंग पोझिशन, नजर समोर असेल. आपल्या हातांवरती आणि पावलावरती आपल्या शरीराचा भार आहे. आपण केलं 5 दंडासन. बरोबर, छान. 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीला टेकवा. आपल्या छातीचा भाग किंवा हनुवटी जमिनीवर, तोंड बंद, श्वास चालू. आपण केलंय 6 अष्टांगासन आणि आता 7 भुजंगासन. श्वास घेत कमरेतनं वर येतोय आपण, खांद्यातून दोन्ही हात सरळ आहेत, नजर सिलिंगकडे आहे. केलंय आपण 7 भुजंगासन. आता हाताची पोझिशन न हलवता पुढच्या सगळ्या कृती करण्याचा प्रयत्न करा. 8 करतोय आपण पर्वतासन. आपल्या टाचा पावलांकडे टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. नजर आपली आपल्या नेबल रिजनकडे. आपण केलंय 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे, अश्वसंचलन. आता इथे पुन्हा हात न हलवता पाय जेवढा पुढे घेता येईल तेवढा पुढे घ्या. 9 अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. आता आपण सगळे बारकावे बघितले, त्याचप्रमाणे पुढचे 3 सूर्यनमस्कार आपण थोडेसे जलद करणार आहोत आपापल्या क्षमतेने. ठीक आहे, कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करा. सुरू कर.
ओम खगाय नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे. 10, 11, 12. ओम सवित्रे नमः. 1, 2, 3, 4 उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 उजवा पाय पुढे. 10, 11, 12. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे. 10, 11, 12. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. विश्रांती. आज आपण एक कृती करणार आहोत ज्याला उड्डियान बंध असं म्हणतात. तर सूर्यनमस्कारामध्ये नॉर्मली हा बंध लावला जातो. याच्या आधी मी कधीही क्लासमध्ये हे घेतलेलं नव्हतं, पण आज मी एक प्रयत्न करते छोटासा हे शिकवण्याचा. उड्डियान बंध सूर्यनमस्कारानंतर केली जाणारी ही गोष्ट आहे. इथे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि सोडल्यानंतर तो श्वास तुम्हाला रोखून धरायचा आहे आणि पोट आतल्या बाजूला खेचून घ्यायचंय. आता हे मी प्रयत्न करते तुम्हाला दाखवण्याचा. आधी सगळ्यांनी नीट बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करू. फक्त इथे एक काळजी अशी घ्या की ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्याचबरोबर हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी हे करणं टाळायचं आहे. कारण की इथे आपण श्वास रोखून धरतो, पोट आतल्या बाजूला खेचून घेतो. म्हणून ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच ही कृती करा. उड्डियान बंध. तर ह्याचे फायदे काय आहेत? तर ग्रंथांमध्ये असं लिहिलंय की याच्याने तुमचा जठराग्नी प्रदीप्त होतो. म्हणजेच तुमचं जे चयापचयाचं जे काम आहे, म्हणजे आपलं मेटाबॉलिझमचा जो रेट आहे तो चांगला राहतो. ज्यांना आणि त्याचबरोबर संपूर्ण पोटाचं आरोग्य चांगलं राहिलं की आपलं संपूर्ण शरीरच चांगलं असतं, असं आहे. तर त्यामुळे हे करण्याचा बघा मी तुम्हाला दाखवते, मग आपण एकत्रित करूया. सगळ्यांनी आधी बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. थोडीशी मी पुढे येते. मी प्रत्येकाला दिसते, शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला नीट समजेल ही कृती. तर इथे आपल्याला पायामध्ये अंतर घ्यायचंय. बघा जसे मी आता घेतले त्याप्रमाणे. आणि आपले हात जे आहेत हे आपल्याला गुडघ्यांवरती ठेवा. म्हणजे गुडघे आणि मांडीच्या थोडेसे मागे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला हाताची पोझिशन घ्यायची. म्हणजे आपण चेअर पोज करतो ना, खुर्चीवर कसं बसतो त्याप्रमाणे आपल्याला हे असं बसायचं. ठीक आहे. इथे तुमचे खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे. पोटाचे स्नायू एकदम ढिले सोडायचे. ठीक आहे. आता इकडे एक श्वास सोडून द्यायचा, एक श्वास भरून घ्यायचा. आपलं पोट हळूहळू बाहेर येतं. आता हा घेतलेला श्वास पूर्णपणे बाहेर सोडून द्यायचा. आपलं पोट आतमध्ये जातं आणि ह्या स्थितीमध्ये अजून पोट आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि श्वास रोखून धरायचा. उलटचाल करताना आधी पोट बाहेर येतं आणि मग श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचं. लक्षात आलंय? फक्त अंगठ्याने मला सांगा की इथे काय करायचं तुम्हाला. म्हणजे आपल्याला एक श्वास घ्यायचा, तो सोडून द्यायचा, पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा, श्वास भरून घेतल्यानंतर तो श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा,
श्वास सोडल्यानंतर पोट आपलं आतल्या बाजूला जातं आणि त्या स्थितीमध्ये आपल्याला थांबायचंय. पोटाचे स्नायू अजून कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा. यथाशक्ती प्रयत्न असेल, इथे कुठेही ओव्हर ट्राय करू नका आणि माझ्या सूचनेची पण वाट बघू नका की मॅडम म्हणजे मी सांगेल आणि मग तुम्ही रिलीज करा, असं अजिबात नाही. तुम्हाला जेव्हा वाटेल की आपल्याला जमत नाहीये, आपण हा बंद सोडून द्यायचा. ठीक आहे. बंद म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचं आपण केलेलं कॉन्ट्रॅक्शन, आपण ती गोष्ट जी आवळून धरतो ना, तो म्हणजे बंद. तर आता आता इकडे आपण आपल्या पोटाचे स्नायू आवळून धरणार आहोत. ठीक आहे. म्हणून त्याला उड्डियान असं नाव आहे. उड्डियान म्हणजे वरती वरती येणं, असा त्याचा ग्रंथांमधला स्पष्टीकरण आहे. ठीक आहे. तर सूर्यनमस्कारानंतर हे उड्डियान बंध लावला जातो, जेणेकरून त्याचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळतो. हं? करूया, आपण एक ट्राय करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि जसं आपण खुर्चीत बसतो ना त्याप्रमाणे आपल्याला आपला आकृतीबंध घ्यायचा आहे. आपली हाताची बोटं बाहेरच्या बाजूला आणि आपला अंगठा जो आहे तो मागच्या बाजूला. दोन्ही हात समोर, हातांची 4 बोटं पुढे, अंगठा मागे. ठीक आहे. बरं, आता खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. बरं, सगळ्यांची पोझिशन मला नीट दिसू दे, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांची. खांदे रिलॅक्स ठेवा, चेहरा शांत, चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये, पोटाचे स्नायू ढिले सोडा. ठीक आहे. आता आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या, पोट हळूहळू बाहेर येत आहे. बरोबर. तोही श्वास पूर्णपणे सोडा. पोट आपलं आतल्या दिशेला गेलंय. आता हेच पोट अजून आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न करा, कॉन्ट्रॅक्शन करा पोटाच्या स्नायूचं. श्वास न घेता तुम्हाला जेवढं पोट आतमध्ये खेचता येईल तेवढं खेचा. चेहरा शांत. छान. उलट चाल करा, पोट बाहेर, श्वास घेत घेत कमरेतनं सर. रिलॅक्स व्हा. आपण हा उड्डियन रोज करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे हळूहळू तुम्हाला समजेल. आज पहिलाच दिवस आहे, थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, पण रोज आपण थोडीशी प्रॅक्टिस केली सूर्यनमस्कारानंतर तर आपल्याला कदाचित हा व्यवस्थित जमेल. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, डोळे मिटून घ्यायचे आणि संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्यायचे. डोळे मिटलेले, चेहरा शांत. आपण जे काही आता कृती केली उड्डियान बंधाची, त्याचा मनातल्या मनात मागोवा. हे करताना आपण किती सहजपणे केलं. आपल्याला कुठे जास्त ओढल्यासारखं किंवा प्रेशर आल्यासारखं वाटतंय का, हे आपलं आपण तपासून पहा. करणार आहोत आपण सायकलिंग आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी आपले हात कमरेच्या खाली घ्या. ठीक आहे. बाकीच्यांनी दोन्ही पाय सरळ वरती घ्यायचे आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करायची. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर, छान. आपली पावलं जास्तीत जास्त खाली जमिनीकडे आणण्याचा प्रयत्न करा आणि पाय गुडघ्यातनं सरळ करून फोल्ड करा. आपण सायकल कशी चालवतो असं इमॅजिन करा की तुम्ही सायकलवरती पॅन्डल मारताय आणि ही कृती करताय. हा, आणि आता रिव्हर्स सायकलिंग करा. रिव्हर्स. बरोबर. थांबूया कृती. दोन्ही पाय सरळ करा तिथल्या तिथेच आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. विश्रांती घ्या. रिलॅक्स व्हा. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. करूया आपण द्रोणासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आलंय. आणि आता आपल्याला एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपलं संपूर्ण शरीर
जमिनीपासून वर उचलायचंय. आता ज्यांना हे शक्य नाहीये त्यांनी काय करा, आपल्या हातांच्या आधाराने आधी आपली अपर बॉडी वर उचला आणि मग दोन्ही पाय वर उचला. ठीक आहे. ज्यांना एकत्रित संपूर्ण शरीर वर उचलता येणं शक्य नाहीये त्यांनी अशा प्रकारे कृती करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. बाकीच्यांनी आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर. हा, बरोबर, छान. ठीक आहे. सावकाश सावकाश. कुठेही ओव्हर ट्राय नको. नजर समोर असलेल्या पायांच्या अंगठ्याकडे. ज्यांना पटकन उचलता येत नसेल त्यांनी हातांच्या आधाराने आधी अपर बॉडी वर उचला आणि मग पाय. परफेक्ट, छान. सावकाश रिलीज करूया. हळूहळू हात, पाय खाली घ्या. पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा आणि विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर. थोडीशी इथे श्वासाची गती वाढते, पोटावरती प्रेशर येतो, त्यामुळे नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स व्हा. आता सावकाश पूर्णपणे श्वासाची गती आपली नॉर्मलला आली की मग उजव्या कुशीला वळा. आपला उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. आणि आता उजव्या हाताचा स्टँड करायचा आहे. उजव्या हाताचा स्टँड करा. बरोबर. डावा हात समोर घ्या. आपल्या छातीच्या समोर डावा हात घ्या. बरोबर, छान. ठीक आहे. आता आपला उजवा जो पाय वर आहे ना तो फोल्ड करा आणि सरळ करा. पाय फोल्ड करा समोरनं आणि सरळ करा. बरोबर, छान. पाय फोल्ड आणि सरळ. परफेक्ट. पाय फोल्ड, सरळ. हाच उजवा पाय आता जास्तीत जास्त पुढे घ्या आणि मागे घ्या. गुडघ्यातनं सरळ ठेवून पुढे आणि मागे. पुढे, मागे, पुढे, मागे. हा, बरोबर. पुढे आणि मागे. ठीक आहे. पाय खाली घ्या. पुन्हा डाव्या पायावर. आपल्याला कुठल्या पाय वरती आहे? डावा पाय वरती आहे ना. हा, सॉरी. जो पाय वर आहे ना तो आपण पुढे मागे केलाय. हा, आता हाच डावा पाय आपल्याला जास्तीत जास्त वर घ्यायचा आहे आणि मग खाली ठेवायचा आहे. सावकाश, हा, सावकाश करा. एकदम सावकाश. पाय वर आणि खाली. श्वास घेत वर घ्या आणि श्वास सोडत खाली ठेवा. बरोबर. पुन्हा श्वास घेत वर घ्या. ठीक आहे. आता वर आलाय पाय. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा. सावकाश. खांदे रिलॅक्स ठेवा. परफेक्ट, छान. आपल्या शरीराची क्षमता ओळखायची, ते काय सांगतोय ते बघायचं आणि त्याप्रमाणे ऍक्शन करायची. छान. आता रिलीज करूया. सावकाश डावा हात खाली घ्या. डावा पाय खाली घ्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. हीच कृती आता आपण विरुद्ध बाजूने करूया. आता डाव्या बाजूला वळायचंय. डाव्या कुशीला यायचंय. उजव्या हातावर आता आपला डोकं आहे. आता त्या हाताचा स्टँड करायचा आहे. डाव्या पायावर आता आपला उजवा पाय आहे. ठीक आहे. उजवा हात समोर घ्यायचा आहे. ठीक आहे. आता वर असलेला उजवा पाय फोल्ड करूया, सरळ करूया. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, पाय फोल्ड, सरळ. आता हाच उजवा पाय जास्तीत जास्त पुढे मागे घ्यायचा. पुढे, मागे, पुढे, मागे, पुढे, मागे, मध्यभागी. ठीक आहे. आता हाच उजवा पाय वरती घ्यायचा आहे 90 डिग्री आणि सावकाश खाली घ्यायचा. वर, खाली, सावकाश, वर. आता वर आल्यानंतर थांबा. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. यथाशक्ती कृती. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. सावकाश. हा, बरोबर. गुडघ्यातनं पाय सरळ असेल. छान.
आपल्या क्षमतेप्रमाणे थांबल्यानंतर आसन रिलीज करूया. आपला हाताची पकड सोडा, हात खाली, सावकाश पाय पण खाली घ्यायचा आहे आणि मग पाठीवर पडून विश्रांती. दोन्हीही पायांमध्ये पुरेसा अंतर घ्या, डोळे अंदर मिटून घ्या आणि संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्या. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचंय. पुढची 2 ते 3 मिनिटं आपण कोणतीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहणार आहोत. आपण ज्या ज्या काही कृती केल्या त्या संपूर्ण कृतींचा, आसनांचा मनातल्या मनात मागोवा. ते करताना आपल्याला कुठे दमल्यासारखं वाटतंय का? कुठला स्नायू अधिक ताणला गेल्यासारखा किंवा प्रेशर आल्यासारखं वाटतंय का? हे आपलं आपण तपासा. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे यांचं आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आहे आणि व्याधी विरहित आहे. ही भावना आपल्या मनामध्ये एक हलकसं स्मित आपल्या चेहऱ्यावरती. आरोग्यम धनसंपदा या श्लोकाप्रमाणे आपलं आरोग्य हीच आपली संपत्ती आहे आणि त्यासाठी उचित अशी साधना आपण रोज करतोय. स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया. जाणीव श्वासाची. श्वास घेतो, सोडतो, श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. मी माझा श्वास घेताना प्राणयुक्त होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे, व्याधीमुक्त होत आहे. ही भावना आपल्या मनामध्ये. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. 2 ते 3 मिनिटं आपण या स्थितीमध्ये थांबलोय, कुठलीही हालचाल न करता. सावकाश दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक हलकासा खेच द्या संपूर्ण शरीरात. हात वरच्या बाजूने ताणायचे, पाय पावलं खालच्या जमिनीच्या दिशेने ताणायची आणि जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा. आपले हात खाली घ्यायचे. हातांच्या दरम्यानचं घर्षण करूया आणि निर्माण झालेली ऊब आपला चेहरा आणि संपूर्ण शरीराला द्या. आपला चेहरा, डोळे, कान, गळा, छातीचा भाग, दोन्ही हात, आपले पोट त्याच्यावरती आपल्याला ही ऊब फिरवायची आहे. पुन्हा हीच कृती. हातांच्या तळव्यांचं घर्षण. त्यातून प्राण ऊर्जा मिळते ना या उभेची, ती आपल्या संपूर्ण शरीराला द्यायची. आपले डोळे, चेहरा, तुम्हाला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपले हात घेऊन जायचे आणि ही ऊब आपल्या संपूर्ण शरीरापर्यंत द्यायची. रिलॅक्स व्हा. सावकाश डोळे उघडायचे आणि डाव्या कुशीला वळून हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, घाई न करता, गडबड न करता. आधी रिलॅक्स व्हा आणि मग पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घ्या किंवा वज्रासन घातलं तरीही चालेल. तुम्हाला ज्या स्थितीमध्ये बसणं शक्य आहे ती स्थिती धारण करायची. डोळे मिटून एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या यथाशक्ती
आणि संथ गतीने श्वास सोडा. अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. हातांची ज्ञानमुद्रा. करणार आहोत अनुलोम विलोमची आवर्तन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डोळे मिटून उजवी नाकपुडी सहज बंद करा. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. एक आवर्तन झालं. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. अजून एक राऊंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत. जाणीव आपली दोन्हीही नाकपुड्यांकडे. श्वसन मार्गातला बदल. मोकळ्या झालेल्या आपल्या दोन्हीही नाकपुड्या, त्यांची जाणीव. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. हातांची ज्ञानमुद्रा आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. आपली जाणीव संपूर्ण देहाच्या ठिकाणी. बंद डोळ्यांनी आपली बैठक तपासून पाहूया. आणि आपली जाणीव पायाच्या नखापासून ते आपल्या नाभीपर्यंत घेऊन जाऊया. आपण जी स्थिती घेतली आहे, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन, त्या स्थितीमध्ये आपला हा जो भाग आहे पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंतचा, त्यामध्ये कुठेही प्रेशर किंवा ताण आल्यासारखा वाटतोय का, हे आपलं आपण तपासा. जाणीव आपल्या नाभीपासून कंठापर्यंत घेऊन जा. हातांची ज्ञानमुद्रा आहे. खांदे जमिनीकडे सैल सोडलेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. पाठकणा एका रेषेमध्ये आहे. मान मध्यभागी आहे. पोटाचे स्नायू रिलॅक्स. छातीचा पूर्ण भाग, पिंजरा, फुफ्फुस, आपलं छोटंसं हृदय शिथिल. शरीराचा हा संपूर्ण मधला भाग, त्याचं बंद डोळ्याने निरीक्षण. आणि हा संपूर्ण भाग आपण मनाने शिथिल करतोय. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडली. आपले दोन गाल, दोन कान, कानाच्या आतमध्ये असलेले सगळे महत्वाचे स्नायू. आपलं नाक, नाकाचा शेंडा, दोन्हीही नाकपुड्या. सहज सुरू असणारा आपला श्वास, या सगळ्याची जाणीव. डोळे मिटलेले आहेत. चेहरा शांत आहे. समस्थित काया शिरोग्रह, म्हणजेच एका रेषेमध्ये आपलं संपूर्ण शरीर आहे आणि ते शिथिल आहे.
जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. करणार आहोत भ्रामरीची 5 आवर्तन. खोलवर दीर्घ पूर रेचक करताना भ्रमरगंजन. 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 खोलवर दीर्घ पूर रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत भ्रामरीच्या स्पंदनाची अनुभूती. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीत स्वतःला संकल्प देऊया. मी सुखी आहे, समाधानी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. यासाठी उचित अशी साधना मी नित्यनियमाने करणार आहे. दोन्ही हात जोडून शांतीपाठ. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. मनोमन आपले आद्य गुरुजन, इष्ट देवता, कुलस्वामिनी, आपले आई वडील त्यांचं स्मरण करूया. शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ज्या पूर्णत्वापासून आपली निर्मिती झाली आहे त्या पूर्णत्वाला आपण आपली संपूर्ण साधना समर्पित करत आहोत. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओम समर्पित राग द्वेष अहंकार सगळं सोडून देऊया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग आपला इथे संपन्न होतोय. भेटूया उद्या सकाळी. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते.